opportunity to share our views on organ donation. Special thanks to Sheikh sir for inviting us, Vice Principal sir for being here and honoring us, and thank you sir for your kind words and introducing us to the इंग्लिश हिंदी मराठी काय चालेल? मिक्स पाहिजे का? माझ्यापेक्षा जास्त स्लाइड झाले तर बरं होईल. ओके, सो काय माहिती आहे तुम्हाला ते सांगा आधी मला. ऑर्गन डोनेशन म्हणजे काय वाटतं तुम्हाला? हां बोला 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 बोला. ज्यांना गरज आहे मीडियाच्या ब्रेंडेड लोक हे डोनेट करतात ऑर्गन. आणि काही स्पेशल केसेस मध्ये आपण स्किन बोन्स म्हणजे टिश्यूज पण डोनेट करतो. ओके, सो तिने माझं पूर्ण लेक्चर 2 मिनिटात. सो ऑर्गन डोनेशन म्हणजे ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांसाठी ऑर्गन देणं, राईट? पण हे कशासाठी आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो ह्याच्याबद्दल कोणी सांगू शकतो? वाय अवेअरनेस इज रिक्वायर्ड राईट नाव? तुम्हाला माहिती आहे ऑर्गन डोनेशन म्हणजे काय, पण अवेअरनेस का करतोय आपण? तुम्हाला माहिती आहे कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे? नाही. ओके, आणि गरज काय आहे ते पण, त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. तर गरज का आहे हे बघूयात आधी. तर तुम्हाला समोरच्या स्लाइडवरती दिसत असेल किती कॉर्नियल डोनर्स पाहिजेत आपल्याला सध्या आजच्या तारखेला? कॉर्नियल डोनर्स मीन्स आय डोनेशन. ओके, सो वी रिक्वायर एव्हरी इयर ऑलमोस्ट 2 लाख कॉर्नियल डोनर्स और आय डोनेशन. खरोखर किती होतात आहेत? इथं लहान दिसतंय, खरोखर किती आहेत? ओनली 50,000. मीन्स ओनली 25% किंवा फक्त 4 पैकी एका माणसालाच आपण आय डोनेट करतोय आणि त्याला दृष्टी येत आहे. आणि हे वाढतच जाणार आहे जसं जसं तुम्ही पुढे येणार आहात, पुढच्या आयुष्यात येणार आहेत. आवर लाईफ एक्सपेक्टन्सी इज increasing, number of years we are living is increasing, and this organ demand will increase. It is not only with cornea but also with other organs. आपली रिक्वायरमेंट किती आहे? किडनीसाठी पण जवळपास 2 लाख, मग त्याच्यानंतर हार्टसाठी जवळपास 50,000, लिव्हरसाठी पण जवळपास 50,000. ॲज अगेन्स्ट आपल्याला किती मिळतात आहेत? फक्त 1,000 किंवा 2,000 म्हणूयात आपण. लेट्स राऊंड आउट टू 2,000. हार्ट किती मिळतात आहेत? 300, 350. सो धिस डिफरन्स इज देअर. आणि हे डिफरन्स आपल्याला कमी करायचं आहे. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत की एक ठिणगी देतोय मी. वी आर गिविंग अ स्पार्क टू यू और वी आर इग्नाइटिंग युअर माइंड, बिकॉज यू आर द पीपल जे समाजात पुढं जाऊन ऑर्गन डोनेशनसाठी दुसऱ्या लोकांना मोटिवेट करणार, स्वतः ऑर्गन डोनेट करणार. सो दॅट इज द सिरियसनेस. आपल्याला आहे किती आणि रिक्वायरमेंट किती, आणि हा गॅप फार 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 मोठा आहे आणि ह्या गॅपला आपल्याला कमी करायचं आहे. आता वर्ल्ड सिनॅरिओ जर बघितलं तर भारताचं डोनेशन रेट आहे 0.8 पर मिलियन पॉप्युलेशन. फक्त आपण 0.8 लोक ऑर्गन डोनेशनसाठी इच्छुक आहोत. करत आहेत नाही करत आहेत ते वेगळी गोष्ट आहे. हे स्टॅटिस्टिक्स फक्त एवढं सांगता येतं की 0.8 पीपल आर विलिंग टू डोनेट देअर ऑर्गन्स पर मिलियन पॉप्युलेशन. तेच सर्वात जास्त कुठं आहे?
स्पेनमध्ये जिथं ऑलमोस्ट 50% ऑफ देअर पॉप्युलेशन आर विलिंग टू डोनेट देअर ऑर्गन्स. सो वी हॅव टू ऑल्सो रीच दॅट लेवल. त्याच्यासाठी आपण हे कार्यक्रम राबवत आहोत. राईट. So important fact, at least 15 people die every day waiting for an organ. And every 10 minutes a new name is added to the waiting list for organ donation. तर जो मी डेटा आधी दाखवलाय तो आता जुना झाला. त्याच्यात अजून किती ऍड झालेत आपल्याला माहित नाही. फ्यू डेफिनेशन्स व्हॉट इज ऑर्गन डोनेशन हे तुम्हाला माहिती आहे. आपण जेव्हा ऑर्गन देण्यासाठी इच्छुक असतो आणि देतो दॅट इज ऑर्गन डोनेशन. आणि ट्रान्सप्लांट काय, आपण दिलं आणि डिसीजवाल्याला लावलं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सप्लांट. ओके. हार्ट ट्रान्सप्लांट अँड हार्ट डोनेशन. मी हार्ट डोनेट केला म्हणजे मी हार्ट दिला, पण ते कुठल्या गरजू माणसाला गेला तर त्याला आपण काय म्हणू, हार्ट ट्रान्सप्लांट. मी फक्त दिलं तर दॅट विल बिकम ॲन डोनेशन. राईट. टाइप्स ऑफ ऑर्गन डोनेशन. आता हे तुम्हाला माहिती आहे, सरांनी पण ते सांगितलं. इट कॅन बी आयदर लाईव्ह ऑर डेड. ओके. हे ब्रॉड दोन कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा. इट कॅन बी अ लाईव्ह ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर इट कॅन बी अ डेड ऑर्गन ट्रान्सप्लांट. लाईव्ह मध्ये इट विल बी आयदर टू दी रिलेटिव्स, आपल्या नातलगांनाच देऊ किंवा इतर कोणालाही देऊ. ओके. इतर कोणाला कुठले ऑर्गन्स देऊ शकतो ते पण आपण बघूयात, आणि आपल्या नातेवाईकांना कुठलं देतो ते बघूयात. आणि डेडमध्ये इट कॅन बी स्वाईप ट्रान्सप्लांटेशन ऑर ओनली ट्रान्सप्लांट. राईट. हे सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट स्लाइड आहेत. आपल्या आयुष्यात टिश्यू डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन माध्यमातून आपण जवळपास 50 लोकांना आयुष्य देऊ शकतो, आणि आपल्या मेल्यानंतर आपण 8 लोकांना अजून आयुष्य देऊ शकतो. सो वन पर्सन इन हिज लाईफ टाईम कॅन गिव्ह लाईफ टू 58 पीपल मिनिमम. Just imagine how powerful we will be after we pledge for our organ donation. Yes? काय काय डोनेट करू शकतो? जिवंत असताना आपण काय काय डोनेट करू शकतो? ब्लड डोनेशन करतायत आपण सगळे 18च्या वरती आहेत. येस. सो आयडियली असं म्हणतो की दर 3 महिन्यानंतर आपण करू शकतो, पण मी रेकमेंड करेन वर्षातनं कमीत कमी 2दा तरी तुम्ही डोनेशन करावं, रक्तदान. मिनिमम 2 times. माय हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीबडी इज मिनिमम 2 times वी शुड डोनेट अवर ब्लड. येस. करणार सगळे लोक? करा थम्सअप. मग आपण करू ब्लड डोनेशन वर्षातनं कितीदा? 2 वेळेस. येस. देन वी हॅव 2 किडनीज. वी कॅन सर्वाईव्ह ऑन 1 किडनी. एका किडनीनी पण आपण आयुष्य जगू शकतो. तर जिवंत असताना आपण 1 किडनी डोनेट करू शकतो आपल्या नातलगांना. We can donate during life 1 kidney to our relatives. Bone marrow. Bone marrow also can be donated to our relatives or to any person. Like blood donation can go to anybody. मी आज डोनेट केला ब्लड, उद्या कोणाकडे गेली ती पिशवी ते आपल्याला माहित नसतं. सो इट इज डोनेशन टू एनीबडी. तसंच बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन कॅन बी अ डोनेशन टू एनीबडी. लिव्हर आपल्याला, तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहेत तर मी असं गृहीत धरतो तुम्हाला माहिती आहेत किती लोब्स आहेत लिव्हरला?
किती आहेत? अरे एवढं का? माहिती आहे नाही माहिती? हाऊ मेनी लोब्स आर देअर फॉर अवर लिव्हर? 3 कोण म्हटलं बाबा? 2च आहेत? नक्की? फायनल? लॉक करू आन्सर? किती आहेत मॅडम? किती लोब्स आहेत लिव्हरला? Okay, we have 2 lobes in our liver and liver has highly regenerative property. तर आपण लिव्हर डोनेट केलं तर आपला लिव्हर रिजनरेट पण होईल. वी कॅन डोनेट 1 लोब विच इज अ स्मॉल लोब राईट साईडचा. लेफ्ट साईडचा मोठा असतो 70%, 30% इज small liver. We can donate that during our lifetime and that also has the capacity to regenerate. तर आपण डोनेट केलं तर आपलं परत लिव्हर रिजनरेट होऊ शकतं. सो वी कॅन डोनेट 1 लोब ऑफ अवर लिव्हर अँड लास्टली पॅनक्रियास, स्वादुपिंड. पॅनक्रियास ऑल्सो कॅन बी डोनेटेड. सो ड्युरिंग जिवंत असताना आपण काय काय डोनेट करू शकतो? रक्त. आणि आपण करणार आहोत कितीदा? वर्षातनं 2दा. येस. देन किडनीज. Okay, then bone marrow, then liver, pancreas. ओके. आणि हे डोनेट करताना ऑपरेशनचा खर्च कोणी घेणार? कोण घेणार हा खर्च? जो डोनेशन लेने वाला है आइदर वो आपके ऊपर नहीं आएगा. प्लीज बेअर इन माइंड द कॉस्ट ऑफ दिस इज नॉट ऑन यू. तुम्ही रक्तदान करता तर पैसे देऊन करता का? नाही. सेम इज फॉर ऑल ऑर्गन्स डोनेशन. ते जिवंत असताना असू दे की मेल्यानंतर असू दे, द प्रोसिजर ऑफ ऑर्गन डोनेशन इज नॉट बोर्न बाय द डोनर. तो जो डोनेट करतोय त्याच्यावरती काहीही खर्च नसतो. पण ते ऑपरेशनचं ते जे काय पेन असेल ते थोडंफार बेअर करावं लागेल. राईट. आता जिवंत असताना ते झाले तर दुसरं काय असणार? मेल्यावर काय काय वाटतं? काय काय असणार आहेत? आईज, हार्ट, लंग्स, स्किन, बोन्स. बोन्स आले तर मसल्स, टेंडॉन्स, अँड इट्स अ एंडलेस लिस्ट. म्हणजे काय राहतं मला कळालंच नाही ह्याच्यातनं आपल्या शरीरातलं. We can donate our eyes, we can donate our skin, we can donate our heart, we can donate our lungs, we can donate even liver also बाद में, pancreas, kidneys, intestine, bones, tendons, muscle आणि टेंडन, मांसपेशी, टेंडन, इवन कार्टिलेज सुद्धा सध्या चालू आहे. जे 2 हाडांमध्ये जोडताना जे कार्टिलेज असतो, वी कॅन ऑल्सो डोनेट दॅट ॲज वेल. तर आपण जाताना किती लोकांना दान देऊन चाललोय आणि किती महत्वाचं दान आहे. पैसे दान दिले, हे दान दिलं, त्याला काय खर्च झाले विसरून जाणार लोक. पण दॅट पर्सन विल रिमेंबर अस लाईफ लॉंग की कोणामुळं मी आज आयुष्य जगतोय, कोणामुळं मी बघतोय, कोणामुळं मी आज हार्ट चांगलं झालंय, कोणामुळं मी जे लंग्स प्रॉब्लेम होते, मी श्वास घेऊ शकत नव्हतो, तर मी माउंट एव्हरेस्ट चढतोय. काही होऊ शकतं. सो दॅट इज व्हॉट वी आर doing by donating our organs. We are giving life, energy and zeal of living. जो विचार करत होता की माझं आयुष्य बेकार आहे, त्याला ते डोळे मिळाले तर तो म्हणेल किती सुंदर जग दिसतोय मला. जो म्हणत असेल की माझं किडनी खराब झालेत आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी पैसे खर्च करून 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 मी गरीब झालोय, त्याला जर किडनी मिळाली आणि तो डायलिसिसच्या ह्याच्यातनं मुक्त झाला तर ही इज लिव्हिंग अ डायलिसिस फ्री लाईफ. राईट. तर कुठं करता येईल ऑर्गन डोनेशन आपल्याला?
नोटो म्हणून एक वेबसाईट आहे. वी हॅव अ वेबसाईट कॉल्ड ॲज नोटो. काय नोटो? नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. तिथं आपण हे करू शकतो. मी सरांकडे एक लिंक पण शेअर केली आहे सर. ते पोरांमध्ये शेअर करता येईल का? येस. आम्ही एक लिंक पण आहे ती शेअर केली आहे. त्याच्यात 3 लिंक्स आहेत. सर्वात पहिला ऑर्गन डोनेशनचा प्लेज आहे. मीन्स आय एम प्लेजिंग माय सेल्फ की आय विल डोनेट माय ऑर्गन्स. त्याच्यानंतर ऑर्गन रजिस्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये असं असेल की कुठले कुठले ऑर्गन्स मी देऊ इच्छितोय. मला फक्त आय डोनेट करायचं आहे, यू कॅन प्लेज फॉर दॅट. मला फक्त हार्ट डोनेट करायचं आहे, यू कॅन प्लेज फॉर दॅट. मला सगळंच डोनेट करायचं आहे, यू कॅन प्लेज फॉर दॅट. ओके. हे दोघांचे तुम्हाला सर्टिफिकेट येतील, प्लेजचं आणि रजिस्ट्रेशनचा. प्लीज सेव्ह इट इन युअर मोबाईल. तिसरी लिंक आहे ते गुगल लिंक फॉर्म आहे, ज्याच्यात तुम्हाला परत 1-2 माहिती भरून ते सर्टिफिकेट अपलोड करावे लागतील. ओके. सो दॅट इज अ हंबल रिक्वेस्ट. ज्यांना पण ऑर्गन डोनेशनचं करायचं आहे, प्लेज करा आणि ते गुगल फॉर्म पण भरा. ओके. दॅट इज फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लिंक आहेत त्या, म्हणून मी तुम्हाला ते शेअर करत आहोत. ओके. ऑर यू कॅन गो टू धिस वेबसाईट. आणि तुम्हाला कुठेही कुठली अडचण असेल, मला अजून माहिती पाहिजे, काहीतरी तुम्हाला शंका कुशंका असतील या लेक्चर नंतर, मला न विचारता तुम्हाला नंतर आले 1-2 दिवसानंतर, तर हेल्पलाईन नंबर्स आहेत. यू कॅन कॉल दॅट हेल्पलाईन नंबर अँड आस्क एनी डाऊट. तुम्हाला काही डाऊट असतील त्याचं निवारण पण करतील. समजा घरात कोणी मेलं आहे, नातेवाईक मेले आहेत आणि दे आर मोटिवेटेड टू डू ऑर्गन डोनेशन, कसं करावं माहीत नाही, कॉल दिस नंबर. दे विल हेल्प यू की कुठला नियरेस्ट रजिस्ट्रेशन होऊ शकतो किंवा कुठं नियरेस्ट घेऊन जाऊ शकतात, त्याचा नंबर मिळेल. त्यांच्याकडनं ते येतील लोक आणि ते ऑर्गन घेऊन जातील. सो हे जी स्लाईड आहे ह्याचा फोटो काढून घ्या किंवा नंबर सेव्ह करून घ्या. दिस नंबर विल बी व्हेरी युजफुल इफ यू वॉन्ट टू डोनेट युअर ऑर्गन्स. किती वेळात करायला पाहिजे ऑर्गन डोनेशन? तर आम्ही म्हणतो विदिन 6 hours. आफ्टर डेथ विदिन 6 hours. वेगवेगळे कालावधी आहेत त्याच्यात, पण आपण असं गृहीत धरू ॲव्हरेज 6 hours. विदिन 6 hours वी शुड डोनेट एनी ऑफ अवर ऑर्गन्स. कुठलंही असू दे, मग ते डोळे असू दे, हार्ट असू दे, हे असू दे. विदिन 6 hours इट शुड बी डोनेटेड अँड ट्रान्सप्लांट. प्लीज वाचा. काय लिहिलंय? नेहमीच दुःखद अंत नसतो. आपल्याला बदलाव आणायचा असेल तर वी हॅव टू डोनेट दी ऑर्गन्स. तर आपण सुखद पण वी कॅन गिव्ह अ हॅपी एंडिंग टू अवर लाईफ अँड नॉट अ सॅड एंडिंग टू अवर लाईफ. आफ्टर ट्रान्सप्लांटेशन सर्वायवल रेट, ह्याची जर तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे असेल तर, हार्ट ट्रान्सप्लांट केल्यावरती 5 years सर्वायवल, म्हणजे ज्या माणसाला आपण हार्ट दिला आहे त्याचे जगायचे चान्सेस 75% वाढलेले आहेत. तो 5 वर्षापर्यंत 75% लोक जगलेत. तसंच लिव्हर बरोबर 77%, किडनी बरोबर 87% आणि लंग्स ट्रान्सप्लांट केल्यावर 55% इज द सर्वायवल रेट ऑफ दोज पीपल. सो सर्वात जास्त आपल्याला लिव्हर आणि हार्ट बरोबर सर्वायवल रेट वाढलेला दिसतोय. काय सर्वात पहिली अडथळ? माझा अंतिम संस्कार नीट झाला नाही, तो भूत बनून माझ्या मागच लागणार. मेल्यानंतर कुठं चिरफाड करायची, टाके दिसतील, घाण दिसेल शरीर. अजून काय गैरसमज असू शकतात? काय वाटतं अजून काय असेल? कशाला त्रास द्यायचा? पुढच्या जन्मी त्याला ते डोळे येणार की नाही?
म्हणजे कोणाचा हार्ट ट्रान्सप्लांट केला तर पुढच्या जन्मी हार्ट येणारच नाही. नाही, आपण हसतोय बिकॉज वी आर फ्रॉम सायन्स स्टुडंट अँड वी बिलीव्ह इन सायन्स मोर दॅन मायथॉलॉजी. पण हे गैरसमज आहेत आणि त्याला सोडता सोडता नाकी नऊ येते लोकांमध्ये. पण दॅट इज रिक्वायर्ड. बोलायला पाहिजे, आपण बोलत नाही, हे सर्वात मोठं आहे. हे जाऊ दे, त्यांच्याशी कोण बोलावं, कशाला मोटिवेट करावं, हे जाऊ दे जे आहे ना आपल्या मनात, त्याला जाऊ द्या आणि बोला. हो, आपल्या नातेवाईकांशी बोला, आपल्या आई वडिलांशी बोला, भावा बहिणींशी बोला की ऑर्गन डोनेशन किती महत्वाचं आहे. यस, वो जय हो वाला जो है ना सीन, एक आदमी तो वो आपको करना है. दैट इज टू बी मेड प्रैक्टिकल एंड क्रिएट अवेयरनेस अबाउट ऑर्गन डोनेशन, टू मेक देम डोनेट ऑर्गन्स. जेव्हापर्यंत आपण बोलणार नाही ना, ते लहानमध्येच राहणार. समजा मला फक्त माहिती आणि मीच ऑर्गन डोनेट केले तर ते माझ्यापुरतंच राहिलं ना. पण ते 4 लोकांमध्ये बोललं, त्यांना जर इच्छा असेल, त्यांना करायचं असेल, तर त्यांना ती माहिती मिळाली तर दॅट विल बी व्हेरी युजफुल. म्हणून 4 लोकांमध्ये त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे आपण आणि त्यांना प्रवृत्त करायची इच्छा करायला पाहिजे. येस, आणि ह्याचे जे गैरसमज आहेत ते काढायला पाहिजेत की असं काय होत नाही. आणि जे आपण कट घेतो त्याच्यानंतर स्टिचेस एवढे छान देतो आपण की तुम्हाला वाटणार पण नाही की त्याला कट करून त्याचा हृदय काढलाय की त्याचा लिव्हर काढलाय की काहीही केलं. किंवा डोळे काढल्यावर पण त्याच्यात थोडंसं भरून ते आपण शिवून टाकतो तर ते दिसत नाही. अँड ॲट द एंड बॉडी वाईट दिसेल, हे कोण म्हणतं बॉडी वाईट दिसणार आहे? शेवटी असतो का पांढरा कापडमध्येच. ॲट द एंड द बॉडी इज रॅप्ड इन व्हाईट क्लॉथ. तर ते टाके दिसतील की हे दिसेल, कोण बघतंय तिथं? पण आपण जेव्हा कोणाला दान दिलेलं आहे आणि तो माणूस तुम्हाला थँक्यू म्हणतोय तर विचार करा किती पुण्य मिळतोय, ते विचार करा, सांगा ना त्यांना. तुमच्या मेल्यानंतरही तुला तो धन्यवाद देऊन तुला पुण्य देतोय, त्याचा का नाही विचार करत तुम्ही? राईट? येस. दुसरा काय आहे? ज्ञानाचा अभाव. तर आज आपण थोडासा द्यायचा प्रयत्न केला आहे मी, तर ते तुम्ही पण पसरवा. येस, विषयाबद्दल इंटरेस्टिंग वाटला का? येस, सो यू हॅव टू मेक इट इंटरेस्टिंग, मेक देम इंटरॅक्टिव्ह. काय काय होऊ शकतं ह्याच्याने अजूबे, त्याच्याबद्दल आपल्याला सांगा लागेल. काय करावे माहिती नाही, मला डोनेट करायचं आहे पण माहिती नाही, तर त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगितलं, नोटोची एक वेबसाईट आहे आणि टोल फ्री नंबर आहे आपल्याकडं. ह्यांना कोणी ओळखत नाही असं आहे का? एनीबडी हू डझंट नो एनीबडी फ्रॉम हिअर? ऑल हॅव प्लेज्ड फॉर ऑर्गन डोनेशन. ह्याच्यात काही काही व्यक्ती अजून राहिलेले आहेत, क्रिकेटर्स पण आहेत त्याच्यात. सचिन तेंडुलकर आहे, विराट कोहली, MS धोनी आहेत. पण एनी डाऊट्स आय एम हॅपी टू आन्सर. कोणाला काही शंका नाही? विचारा विचारा. येस. हॅलो, थँक्यू सर. माझा असा डाऊट होता की आपण ह्याच्याबद्दल आता विचार करतो की डोनेट करायचं ऑर्गन वगैरे, तर कधी कधी असा पण विचार येऊ शकतो की मी जर डोनेट केलं ऑर्गन किंवा माझ्या फॅमिली मेंबर्समधले जे पण काय डेथ होतील त्यांचे मी डोनेट ऑर्गन केलो तर ते फ्रॉड असू शकतील का? जे पण काय ऑर्गन घेतील आणि परत ते. Thank you, sir, for the informative and thought-provoking lecture and skit. I am sure our students have gained a lot of knowledge from your words. I request all the dignitaries to come on the dais. Thank you. Moving ahead, I would like to invite
HOD of Physics Department, Dr. S.S. Gamandi Madam, to deliver the presentation address. Please give her a big round of applause. Thank you, Ujma. Respected Dr. Jatti sir, respected Dr. Kabra sir, all the lovely team members, respected HOD, Mandle sir, all my respected teacher colleagues, and my dear student friends. A wonderful day, a wonderful presentation, and wonderful lecture. We just heard about organ donation. We just thought about organ donation. But what actually is organ donation? What are the after effects? And what we gain? It is just living after the death. A very golden chance. That way many of us are dead as we are living. But we have a very golden opportunity to live after we are dead. Dr. Kabra so easily has explained the depth of this most mysterious, mesmerizing topic of organ donation. Isn't it so very vast and so very pious it is to donate our organs? Right now, I have pledged to donate my entire body for organ donation. I would like to mention 4 years before my son passed away, we donated his eyes because other organs due to anticonvulsions given to him were not possible to donate. But my husband, myself, and my daughter have already pledged to donate our organs. So, my dear colleagues, my dear students, this is a very, very pious work. So think of living after we are dead. Thank you, respected Kabra sir, for your mesmerizing lecture, convincing topic presentation, Jatti sir, and his lovely teamwork role play. You have awakened our hidden soul, and my dear students will surely think over it, and they will also pledge like we all. Thank you very much. Hats off to the role play. Very nice presentation. And I assure you that every one of us will be in the line to pledge for organ donation. Thank you, one and all. I request all the dignitaries to come on the dais. As every beautiful journey comes to an end, it is time to express our gratitude. To do the honors, I would like to invite once again Dr. S.D. Sheikh sir to propose the vote of thanks. सर या इथून या इकडून या. त्या या ठिकाणी काबरा सरांनी आणि त्यांच्या टीमने रोल प्ले करून देखील आपलं मन प्रफुल्लित केलं. आणि याच ठिकाणी मॅडमनी पहिल्यांदा सुरुवातीला मुक्त मनाने नाही डोनेशन, बॉडी डोनेशन म्हणतो आपण, फुल डोनेशन म्हणतो. मित्रांनो, याच्यात असं वावगं असं काहीच नाही आहे की त्यांचा मयूर म्हणून मुलगा 4 वर्षापूर्वी डेथ झाल्यानंतर त्यांनी आय डोनेट केले. आपलं लिव्हर डोनेट करता येतं, पँक्रियास डोनेट करता येतात. कारण का झाडाचा शेंडा जर खुडला तर परत पुन्हा झाडाला शेंडा येतो, पानं येतात. तसं हे पँक्रियाज आणि लिव्हरचं काम आहे. आणि त्यामुळं ज्यांना गरज असते लिव्हरची आणि पँक्रियाची, आपल्या लिव्हरचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं. परत आपलं लिव्हर परत फिरसे लेकिन दिलसे नवीन पान कसं झाडाला येतं तसं ते पानासारखं लिव्हर आणि पँक्रियाज वाढत असतात. याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे, पाहुण्यांचं येणं फक्त येणं नसतं मित्रांनो. बऱ्याच लोकांच्या हृदयावर कोरलेलं लेणं असतं.
आणि लेणं करून फक्त थांबत नसतात, तर समाजासाठी आणि लोकांसाठी काय देणं असतं, या देण्याच्या ध्येयानं प्रेरित झालेले हे VM मेडिकल कॉलेजचे सिनियर प्रोफेसर डॉक्टर जत्ती सर यांनी वेळेत वेळ काढून आपल्या समोर उपस्थिती दाखवली, त्यांच्या टीमला घेऊन आले. त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीने, प्राचार्यांच्या वतीने, या कार्यक्रमाचे कन्व्हेनर डॉक्टर मंडले सर आणि डॉक्टर गावंडे मॅडम यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की माणसं मोठी का होतात, कारण का मी आणि कावळे सरांनी बराच वेळेस आम्ही डॉक्टर कावरा सरांना फोन केला, मी भेटायला येतो म्हणून. हराळकर सरांना फोन केला, मी भेटायला येतो म्हणून. डॉक्टर जयकरांना फोन केला, मी भेटायला येतो म्हणून. परंतु त्यांनी एवढंच सांगितलं की सर आमच्याकडे येण्याचा त्रास कशाला घेता, आपण मोबाईलवर सांगितलं, आम्ही तुमचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं. एवढ्या मोठ्या मनाची माणसं आपल्याला या ठिकाणी लाभली. आपल्या कॉलेजचं आणि त्यांचं टायअप आहे, MOU आहे, त्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला. आणि त्यांच्या टीमनं अगदीच उत्तम, ज्यांचा मुलगा गेला त्या पालकांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतो, कारण का त्या ज्यांनी रोल प्ले केला आई आणि वडिलांचा कौतुक करण्यासारखं आहे. कारण का जर आपली बॉडी जाणार असेल, आपण मातीत जाणार असेल, कारण का जीवन हे मुठभर माती आहे मित्रांनो. या मातीला जर का व्यवस्थित निष्ठेचं खत आणि कष्टाचं पाणी दिलं तर निश्चितपणानं हे जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. तसं जर आपण तर निश्चितपणानं आपल्या रूपानं आपल्या आईवडिलांना म्हणा, आपल्या पाहुण्यारावांना आता दाखवलं, त्या टीमनी खूप चांगल्या तऱ्हेने दाखवलं. तर आपल्यामुळं दुसरा एखादा जगू शकतो. कुठं ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी फोटो काढत बसू नका, त्यांना पहिल्यांदा दवाखान्याचा रस्ता दाखवा, त्यांना उचलायचं आणि घेऊन जायचं. महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी बक्षिसं ठेवलेली आहेत तुमच्या माहितीसाठी. जर का तुम्ही एखादा ॲक्सिडेंटचा पेशंट जर उचलून तुम्ही सिव्हिलला दाखल केला किंवा आणखी जवळच्या हॉस्पिटलला दाखल केला, तर त्या हॉस्पिटलमध्ये एक फॉर्म आहे मित्रांनो मदतीचा. ज्यांनी मदत केली त्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्याला, ज्यांनी ॲडमिट केलं त्यांच्यासाठी मदत करतं. 2000च्या पुढून ते बक्षीस आहे. आपल्याला माहीत नसतं, आपण फक्त काय करतो तर फोटो घेतो. एखाद्या मुलीला मारत असताना पुण्यामध्ये कोयता घेऊन उभा राहिला आहे आणि त्याच्या कडेने रिंग केले आपल्यासारख्या लोकांनी आणि त्या ठिकाणी फोटो काढत होते. मला नेहमी असं वाटतं की धाडसानं जर आपण पहिलं पाऊल टाकलं तर निश्चितपणानं आडवळणी वाट हे एक ना एक दिवस राष्ट्रीय महामार्ग झाल्याशिवाय राहत नाही. त्या दृष्टीनं कुठंतरी ठिणगी पेटली पाहिजे मनामध्ये. तसं डॉक्टर कावरा सरांनी एक ठिणगी आपल्यामध्ये पेटवून दिली, त्याबद्दल पुनश्च मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर जत्ती सरांचं शालेय शिक्षण शिवाजी हायस्कूल बीडमध्ये झालं. त्यांनी त्याच ठिकाणी औरंगाबादला MBBS केलं आणि नंतर मग नायर हॉस्पिटलमधून त्यांनी MD केलं. एवढे उच्च विद्याविषित व्यक्ती आपल्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले. हे सगळी टीम मित्रांनो फायनल इयरची टीम आहे. ही देखील आता डॉक्टर म्हणून त्यांचं कन्सल्टिंग म्हणा किंवा कुठेतरी जॉईन होतील. कौतुक करण्यासारखं हे आहे. यांनी बहुमूल्य असा आपल्यासाठी वेळ दिला.